व्हेजिटेरियन असो की नॉन व्हेजिटेरियन असो सगळ्यांना आवडेल अशी मस्त अशी व्हेज फिश फ्रायची रेसिपी घेऊन आले, ज्याच्यामध्ये आपण थोडाही फिशचा वापर न करता मस्त अशी व्हेज फिश फ्राय बनवलेत, जे मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी तयार होतात. अगदी सोपी आणि सुटसुटीत पद्धत तुमच्याशी शेअर केले. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर इथे बघा, मी ना अशी एक देशी केळी घेतलेली, तर ही ना आकाराने अगदी छोटी असतात, ज्यांना ना केरळची केळी असतात ना अगदी ते सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला ना इलायती केळी अजिबात वापरायची नाहीये, जी मोठी असतात ही छोटी केळीच आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचे. तर इथे ना मी एक 3 ते 4 केळ्यांचा वापर करणार आहे. ही केळी घेताना आपल्याला ना पूर्ण अशी कच्ची घ्यायची बघून, की अजिबात सुद्धा पिकलेली नसावी, त्या गोष्टीची काळजी घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा इथे मी आता 3 केळे दाखवलेत, पण मला 4 केळ्यांचा मी इथे वापर करणार आहे. आता ही केळी आपल्याला चिरायची कशी ती लक्षात घ्या. धारदार चाकू घ्यायचा सगळ्यात महत्वाचं आपल्याला, आणि त्या चाकूच्या साह्याने ना आपल्याला ही केळी क्रॉसमध्ये कट करून घ्यायच्या. तर क्रॉस कशी कट करायची हे बघा. जे शेंड्याचं टोक असतं ना तिथून आपल्याला क्रॉस कट मारायचं. अजिबात सुद्धा उभी चिरू नका. जर उभी चिरली ना तर त्याचा आकार गोल येईल आणि साईज त्याची लहान दिसेल. तर असा क्रॉसमध्ये कट मारून घ्यायचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या केळ्यांना कट करताना ना थोडीशी जाडी ठेवायची. अजिबात सुद्धा पातळ आकारामध्ये कट करून घेऊ नका. हे बघा, अगदी मी याला कट करून घेतलेलं, एवढी जाडी याची राहिली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे केळ्यांना व्यवस्थित असं कट मारून घ्यायचं. अजून एक मी तुम्हाला दाखवते, कारण जेव्हा तुम्ही याला तेलामध्ये फ्राय करायला घेताना मग ते याच्यामध्ये केळीमध्ये पाण्याचा अंश असल्यावरती ना मग ते तेलामध्ये विरघळायला लागतात. त्याच्यासाठी ना थोडीशी जाड अशी कट करून घ्या. अगदी सगळी केळी आपण अशीच व्यवस्थित आता कट करून घेऊयात. तर आता ही बघा, सगळी केळी ना मी अगदी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहेत. आता ह्या केळींची ना आपल्याला साल काढून घ्यायचे. तर चाकूच्या साह्याने साल काढा, कारण जर तुम्ही हाताने साल काढायला जाल ना तर कच्ची केळी असल्यावरती ना पटकन अगदी साल निघत नाही. त्यासाठी ना धारदार चाकूच्या साह्याने ना सगळ्या केळ्यांची पटकन अशी साल काढून घ्यायची आपल्याला, कारण ही काळी पडायला लागतात ना, त्यामुळे जास्त वेळ लावू नका. तर आता हे सगळ्या केळ्यांची ना व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली आहे. आता ना आपल्याला ह्यांना ना फिश सारखा आकार द्यायचा, म्हणजे जनरली नॉर्मल फिश कसे असतात अगदी तसा आकार द्यायचा ना. तर त्याच्यासाठी ना तुम्ही काही केळ्यांना, म्हणजे जे जास्त उभे काप आलेले असतात ना त्या केळ्यांचा ना तुम्ही शेंड्याचं ना असं तोंडाचं टोक असतं की नाही, अगदी तशा शेपमध्ये गोल आकारामध्ये कट करून घेऊ शकताय. जसं तुम्हाला आवडेल असेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. मी 3-4 केळीचे तुकडे होते ना त्यांना मी असं कट करून घेतलेलं आहे. फक्त एक चाकूच्या जे पुढचं टोक असतं ना त्याने गोल आकारामध्ये फक्त ह्यांना व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे बघा, गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे. पाणी चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकी हळद घालायची आणि अर्धा टीस्पून इतकं मीठ घालायचं. आणि याच्यामध्ये ना केळीचे जे आपण काप करून घेतलेले ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता ह्यांना व्यवस्थित असं आपल्याला इथे ना मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला ना ह्याला अगोदर चांगली उकळी काढून घ्यायची आणि हे केळीचे काप आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे. लक्षात घ्या, पाणी इथपर्यंत घाला की हे केळीचे काप चांगले ह्याच्यामध्ये व्यवस्थित बुडले पाहिजेत. एक 10 ते 12 मिनिटं लागतात, याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागत केळी शिजण्यासाठी. आता इथे बघा, ह्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवा, नंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून ना यांना व्यवस्थित असं आपल्याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि आता हे बघा, अगदी ना असे आतला पोर्शन आहे ना पूर्ण ट्रान्सपरंट व्हायला लागेल, हे बघू शकता. याच्यापेक्षा जास्त शिजवू नका, नाहीतर ते पूर्ण गिर होतील, मग फ्राय करता येणार नाही. त्याच्यासाठी ना अर्धवट आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची. जास्तीत जास्त 80% शिजली पाहिजेत, या बेताने शिजवून घ्या. आता व्यवस्थित असं झाऱ्यावरती नितळून घ्यायचं. गॅस बंद केलाय मी, आणि आता आपण व्यवस्थित त्यांना काढून घेऊयात. आता इथे बघा, मी ना एका प्लेटवरती ह्यांना काढून घेतलेलं आहे. आता ही केळी ना आपल्याला व्यवस्थित अशी थंड करायची. तर थंड करताना काय होतं, तुम्ही ताटावरती जरी काढलं ना तर खालच्या साईडला पाणी सुटायला लागतं. मग एक 5-7 मिनिटं लागतात, जास्त वेळ नाही लागत थंड व्हायला. मग ह्यांना तुम्ही उलट सुलट करून ना सुकवून घेऊ शकता, जेणेकरून ह्याच्यावरती जो पाण्याचा अंश असतो ना तो व्यवस्थित असा निघून जाईल. तर आता आपल्याला पहिलं मिश्रण करायचं, त्याच्यासाठी मी इथे एक प्लेट घेतले. आता याच्यावरती ना आपण 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं ना बेसनचं पीठ घालूयात. त्याच्यामध्ये ना आपल्याला 1 टेबलस्पून इतकं ना अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची, आणि 1 आणि वरती अर्धा टीस्पून इतकी ना लाल मिरची पावडर घातली मी याच्यामध्ये. सोबतच आता चवीनुसार मीठ घालूया. मीठ आता इथे थोडंसं बेतानेच घाला. आता याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे, म्हणजे अगदी लागेल इतकं ना थोडंसं पाणी घालत ना हे मिश्रण अगदी आपल्याला पातळ असं करून घ्यायचं. जास्तही पातळ करू नका, की आपल्याला त्याचं कोटिंग आपल्या केळीच्या कापांवरती लागलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं. आता जेवढी मी केळी वापरली ना तेवढ्यासाठी हे मिश्रण अगदी मी तुम्हाला परफेक्ट सांगते. आता हे आपल्याला व्यवस्थित अगदी अशा प्रमाणात मिश्रण तयार करून घ्यायचं. आता हे केळीचे काप बघा व्यवस्थित असे थंड झाले, शिवाय ह्याचं पाणी सुद्धा चांगलं नितळलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला ना ह्या केळीच्या कापावरती व्यवस्थित लावून घ्यायचं. जास्तही मिश्रण लावू नका, कारण आपण ह्याला डबल कोटिंग करणार आहोत त्याच्यासाठी. तर आता हे मिश्रण अगदी थोडं करून ना प्रत्येक आपल्याला कापवरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं. जसं मिश्रण लागेल ना तसं व्यवस्थित असं ह्याला ना प्रत्येक वेळेस ना नितळून घ्या, जेणेकरून ना मिश्रण अगदी जास्त कोटिंग ह्या मिश्रणावरती चढणार नाही.
प्रत्येक वेळेस याला डीप करायचं आणि अगदी थोडं थोडं मिश्रण एक्स्ट्रा राहील ना ते आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित असं नितळून सगळं मिश्रण आपण याच्यावरती काढून घेतलंय आणि आता हे बघा राहिलेले केळीचे काप होते ते सुद्धा अगदी व्यवस्थित तयार झालेत. आता डबल कोटिंग करायचं त्यासाठी ना आपल्याला पाववाटी इतका बारीक रवा घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. त्याच्यामध्ये ना पाववाटीला अगदी थोडंसं आपल्याला तांदळाची पिठी घालायची मस्त अशी कुरकुरीत व्हावे त्यासाठी. याच्यामध्ये ना अर्धा टीस्पून इतकी ना काश्मीरी मिरची पावडर घातली मी आणि अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये ना मीठ घालायचंय आणि आता ह्या सगळ्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर आता जे दुसरं कोटिंग आपण करणार आहोत ना त्याच्यामुळे आपल्या ह्या व्हेज फिश फ्राय ना मस्त अशी कुरकुरीत अगदी तयार होतील त्याच्यासाठी. तर आता हे कोटिंग आपलं तयार करण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता जे आपण जे आपण केळीचे काप आपण ज्यांना व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलेलं याच्यामध्ये ना परत एकदा व्यवस्थित डीप करायचं आणि ह्याच्यावरून वरून असं प्रेस करायचं बरं का. रवा आपण जेव्हा याच्यामध्ये मिक्स करतो ना दाबून वगैरे व्यवस्थित घ्या जेणेकरून ह्याच्यावरती हे सगळं लागलं जाईल. आणि आता हे बघा व्यवस्थित असे सगळे कापांवरती आपल्याला लावून घ्यायचं. राहिलेलं जे पीठ असतं ना किंवा रवा असतो ना तो व्यवस्थित असं झटकरून घ्या जेणेकरून सगळ्यावरती व्यवस्थित हा लागला जाईल. आता प्रत्येक वेळेस हा केळीचा काप असतो ना तो व्यवस्थित असं आपल्याला डीप करायचा आहे. व्यवस्थित असं डीप करायचं आणि याच्यावरती ना आपल्याला लावून घ्यायचं. तर हे बघा व्यवस्थित असं दाबून घ्या आणि नंतर एक्स्ट्राचं जे पीठ राहिलं असेल ना ते झटकरून घ्या जेणेकरून ना एक्स्ट्राचं पीठ नाही राहिलं ना तर अगदी ते व्यवस्थित असे फ्राय होतात. सगळे अगदी तसेच करूया, सगळे नाही, एक 4 ते 5. आता गॅसवरती ना पॅन गरम करायला ठेवून दिलाय. तेल व्यवस्थित चांगलं गरम झालं की याच्यामध्ये ना एक एक करून आपण हे काप फ्राय करण्यासाठी सोडून घेऊयात. तर जितके बसतात अगदी तेवढे सोडा. सगळे एकदम तुम्ही रव्यामध्ये ना फ्राय करायला घेऊ नका, रवा लावून घेऊ नका. जसे हे तळत तळत येत आहेत ना तसे आपल्याला दुसऱ्यांना कोटिंग करून घ्यायचंय. तर यांना ना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटं फक्त आपल्याला हे वरची जी साईड असते ना ती चांगली ड्राय होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तर आता एक 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आता ह्यांना सगळ्यांना आपण ना वरची बाजून आपण ह्याची खालच्या साईडला करून घेऊयात. तर अगदी सगळे व्यवस्थित अगदी आपण इथे करून घेतलेले आहेत. आता हा शेवटचा सुद्धा मी करून घेते. परत गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची, अजिबात सुद्धा लो किंवा हाय करायची नाही पूर्ण. आणि परत ह्यांना ना 3 ते 4 मिनिटांना आपण व्यवस्थित असं चांगलं फ्राय करून घेऊयात. तर आता हे बघू शकताय मस्त आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आता हे चांगले कुरकुरीत व्हावेत ना याच्यासाठी परत यांना व्यवस्थित वरची बाजू परत खालच्या साईडला करायची. असं हे दोन्ही साईडने बरं का, दोन्ही वेळेस तुम्ही करून घेऊ शकताय. आणि फक्त गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि फक्त 1 ते 1.5 मिनिटं ह्यांना मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. आणि आता हे बघू शकताय आपले मस्त असे व्हेज फिश फ्राय तयार झालेले. दिसायला जरी फिश सारखे असले ना तरी कोणी विश्वासही ठेवू शकणार नाही की हे आपण केळीच्या कापापासून बनवलेत. खरं तर खूप छान लागतात बरं का. जशा पद्धतीने मी सांगितलं ना अगदी त्या पद्धतीने करा, अजिबात सुद्धा एक्स्ट्रा मिश्रण लागणार नाही. आणि परत दुसरे सुद्धा आपल्याला अगदी असेच मस्त अगदी तळून घ्यायचे. प्रत्येक वेळेस ना तुम्ही एकदम जास्त भरून ठेवू नका. जेवढे तुमच्या एका पॅनमध्ये बसतायत ना अगदी तेवढेच भरा, रव्याचं कोटिंग लावा आणि नंतर प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना फ्राय करून घेऊ शकताय. आणि याच्यातला ना मी एक तुकडा तुम्हाला कट सुद्धा करून दाखवते. हे बघू शकताय जसे अगदी फिश असतात ना सेम टू सेम त्याच्यासारखी टेस्ट लागते. अजिबात सुद्धा आपण एक्स्ट्रा मसाला याच्यामध्ये वापरला नाही. जे घरगुती साहित्य असतं अगदी त्याच्यामध्येच बनवलेलं आहे, पण टेस्ट मात्र भन्नाट लागते. एकदा तुम्ही ना सांगितल्या पद्धतीने ना अगदी सगळ्या डिटेल्स फॉलो करून हा व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे एकदा तुम्ही तयार करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.